आत्ताच 12वी बोर्डाचे पेपर संपलेले आहेत आणि अनेक विद्यार्थी आता इथं विचार करत बसणार की त्यांना पुढच्या वेळेस म्हणजे आता नेमकं कोणत्या फील्डमध्ये ॲडमिशन घ्यावं किंवा कोणत्या फील्डला ॲडमिशन घेऊन आपण कशामध्ये करिअर बनवू शकतो, असे अनेक विचारांमध्ये ते खूप गोंधळलेले असतात. तर अशा 12वी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी एक छोटासा मेसेज देणार आहे, तर ते आपण शांतपणे लक्षात घ्या. आणि जर तुम्ही दुसरे कोणी विद्यार्थी असाल तर ते तुम्ही 12वीवाल्या विद्यार्थ्यापर्यंत नक्कीच पोहोचवा. ठीक आहे, तर लक्षात घ्या. मी पहिले तुम्हाला एक दोन गोष्टी सांगणार आहे म्हणजे तुम्हाला चांगलं लक्षात येईल. अजून एक दुसरी गोष्ट लक्षात घ्या की अनेक विद्यार्थी मेडिकल इंजिनिअरिंगला जाऊन ठीक आहे त्यांचं तिथं करिअर बनते, पण सगळ्या विद्यार्थ्यांचं करिअर बनत नाही. पण असे जे काही विद्यार्थी आहेत ज्यांचं करिअर तिथे बनत नसते किंवा त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसते, असे विद्यार्थी मग ते इंजिनिअरिंग मेडिकल करूनसुद्धा शेवटी कुठे वळतात, स्पर्धा परीक्षेकडे. आणि मी तुम्हाला सांगत आहे, जर तुमची 12वी झाली असेल तर तुम्हाला जर स्पर्धा परीक्षेकडे जायचंच आहे, नंतर जर जायचंच आहे, तर तुम्ही त्याच्या तयारीला आत्तापासून लागलेलं खूप बढिया आहे. कारण तुमच्यासाठी सगळ्यात अनुकूल वातावरण, स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठीचं सर्वात अनुकूल वातावरण जे काय असते ते फक्त 12वी झाल्याबरोबरच असते, हे लक्षात ठेवा. आणि ह्यानंतर जर तुम्ही विचार करू लागले म्हणजे 12वी नंतर तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट करणार आणि नंतर असा विचार केले की ग्रॅज्युएशन नंतर आपण तयारीला लागू, असा जर विचार केले तर लक्षात घ्या तिथून आजपासून जेवढा वेळ तुम्हाला लागेल ना त्याच्यापेक्षा नंतर अजून कदाचित तेवढाच वेळ तुम्हाला त्याच्यानंतरही लागेल, हे लक्षात घ्या. मग तुम्हाला जर स्पर्धा परीक्षेचं डोक्यात असेलच तर तुम्ही मला वाटते आत्तापासूनच ह्या तयारीला लागणं खूप आवश्यक आहे. तुम्हाला कमी वेळेत जर एखादी नोकरी मिळवायची असेल तर मी तर सांगतो सरळ तुम्ही सरळ सेवा भरतीची तयारी करा. जसं की पोलीस भरती, तलाठी भरती, अशा काही जे परीक्षा असतात तुम्ही अशा परीक्षेच्या माध्यमातून नोकरीवर लागू शकता. तुम्हाला जर मोठीच नोकरी हवी असेल तर आत्तापासून हे पुढचे 3 वर्ष तयारीला देणं आवश्यक आहे, मेहनत करणे गरजेचं आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतरही तुम्ही छान अभ्यास करून व्यवस्थित रिव्हिजन करून स्मार्ट प्लस हार्डवर्क करून तुम्ही मोठी नोकरी मिळवू शकता. म्हणूनच म्हणतो तुमचा इथं 12वी नंतरचा टाईम वेस्ट नाही झाला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला एक मेसेजद्वारे एका व्हिडिओद्वारे तुम्हाला छोटासा मेसेज देत आहे की तुम्ही चांगला विचार करून निर्णय घ्या की तुम्हाला पुढे काय करायचं आहे. आता 12वीचा रिझल्ट येईपर्यंत तुम्हाला डिसाईड करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला अनेक जण सांगतील, वेगवेगळ्या गोष्टी सांगतील. तुम्हाला कोणी म्हणेल सायन्स घ्या, कोणी म्हणेल आर्ट घ्या, कोणी म्हणेल कॉमर्स घ्या, काहीतरी तुम्हाला सांगत जातील. तुम्ही तिथे गोंधळून जाता. पण तुम्ही चांगली व्यवस्थित माहिती मिळवा, शिकलेल्यांचं मार्गदर्शन घ्या आणि एक जीवनामध्ये चांगला मार्गदर्शक असणं खूप आवश्यक आहे बरं का. आणि ते त्यांचं ऐकून व्यवस्थित थोडा काळजीपूर्वक विचार करा, कारण इथून तुमच्या जीवनाचं हे टर्निंग पॉईंट असते. तुमचं उज्ज्वल भविष्य बनवण्याचा पॉईंटसुद्धा हेच असते, हे चांगलं लक्षात घ्या. ठीक आहे. आणि तुम्ही जर पोलीस भरती, तलाठी भरती अशा काही तयारी करत असाल तेही तुम्हाला खूप सोपं असते. तुम्ही घर बसल्या खेड्यापाड्यात राहून गावोगाव तुम्हाला कोणताही क्लास उपलब्ध होते, कारण हे जमाना आता ऑनलाईनचं युग आहे ना, म्हणून तुम्हाला हे काम सोपं झालेलं आहे. पहिले तर अशा गोष्टी तुम्हाला गावागावात शिकण्यासाठी तर भेटत नव्हतं. कोणाही चांगलं शिकायचं म्हटलं थोडं बाहेरगावी जाऊन पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन त्यांना मोठे क्लास लावावे लागायचे, तेवढा पैसा खर्च करावा लागायचा. आता तेवढीही गरज नाही. तुमच्या गावामध्ये तुमच्या मोबाईलवर क्लास अवेलेबल असतो. बस आपण थोडेसे फी जमा केले की तुम्हाला क्लास अवेलेबल होऊन जाते, बरोबर आहे की नाही. तर तुम्ही अशा कोणत्याही गोष्टीसाठी तयारी करू शकता. फक्त तुम्ही अभ्यासावर तुमचं सातत्य ठेवणं गरजेचं आहे, अभ्यास करणं गरजेचं आहे, कन्सिस्टन्सी ठेवणं गरजेचं आहे. अशा काही गोष्टी आहेत ज्याचं पालन करा. तुम्ही जर तुमचं ह्यामध्ये भविष्य बनवायचं आहे तर खरं सांगतो फक्त काही वर्ष म्हणा, 1-2 वर्ष, 2-3 वर्ष जे काही तुम्हाला टाईम लागेल अभ्यासाला किंवा नोकरी लागेपर्यंत तुमचे मित्र म्हणा, नातेवाईक म्हणा, ह्या गोष्टी थोडं बाजूलाच ठेवा. सगळ्याच गोष्टी तुम्हाला भेटणे, मिळणे, बोलणे ह्या गोष्टी चालत असतात जीवनामध्ये, कारण ते व्यावहारिक जीवन आहे. व्यावहारिक जीवन बी चांगलं होण्यासाठी सगळ्यांना बोलणं, वागणं हेही जीवनामध्ये असलं पाहिजे. आणि दुसऱ्या गोष्टी, तुम्हाला जर एज्युकेशनवरच फोकस करायचा आहे, तुम्हाला जर खरंच नोकरी प्राप्त करायची आहे, नोकरीवर फोकस करायचा आहे, तर काही गोष्टी तुम्हाला बाजूला ठेवाव्या लागतात. ते म्हणतात ना, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. मगर मैं आपको ये बताना चाहूँगा कि आपको हमेशा के लिए नहीं खोना है, कुछ समय के लिए सिर्फ. ठीक आहे ना. म्हणजे तुम्हाला काही वेळेपुरतं काही गोष्टी बाजूला ठेवायच्या आहेत. मी तुम्हाला असं नाही म्हणत आहे की स्पर्धा परीक्षेकडे जा, मी तुम्हाला असे नाही म्हणत आहे की सायन्सकडेच जा, मी तुम्हाला असं नाही म्हणत आहे मेडिकलला जा, इंजिनिअरिंगला जा. मी तुम्हाला असं काहीच म्हणत नाही. फक्त एक चांगला विचार करा आणि ठरवा, मोठ्यांसोबत चर्चा करा आणि शेवटी ठरवा की तुम्हाला नेमकं काय शिकायचं आहे, तुम्हाला नेमकं करिअर कशामध्ये बनवायचं आहे.
आणि हो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त 12वी झालेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, कारण त्यांचाही कुठेतरी रस्ता चुकू नये असं मला वाटते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.